शब्दांनी आपली कृतज्ञता व्यक्त करावी यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. वराडे साहेबांसारखा मी साहित्यिक नाही, त्याच्यामुळे माहीत असतं तर त्यांच्याकडून थोड्या 2-4 कविता लिहून घेतल्या असत्या. ते माझ्यासोबत आहेत आमचे रजिस्ट्रार निंबाळकर, त्यांनी काही सुचवलं नाही. माझ्या ते बुलडोझर जस्टिसवरचं जे जजमेंट होतं त्यातल्या जी सुरुवात ज्या कवितेने मी केली, कवी प्रदीप निंबाळकरांनी 2-4 कविता चांगल्या शोधून काढल्या होत्या. याच्यापुढे लक्षात ठेवतील. या 14 तारखेला भारताचा सरन्यायाधीश म्हणून मी शपथ घेतली आणि त्यानंतर त्या दिवशी महाराष्ट्रातल्या देशातील जनतेने जे प्रेम दिलं त्या प्रेमाने मी अतिशय भारावून गेलो. पहिल्या वेळेला एवढ्या प्रचंड संख्येने वकील वर्ग दिल्लीला कुठल्याही प्रधान न्यायाधीशाच्या शपथविधीला उपस्थित राहायला इतिहासात झाला नसेल. येणाऱ्या वकिलांकडनं जे फोन येत होते विविध बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांचे की आम्ही येणार आहोत आणि राष्ट्रपती भवनामध्ये आपल्याला माहीतच आहे की लिमिटेड जागा असते आणि म्हणून सुप्रीम कोर्टाने 2 ऑडिटोरियममध्ये व्यवस्था केली. तिथेही लोकांची व्यवस्था होऊ शकली नाही. मी या प्रसंगी आपली माफी मागू इच्छितो की आपल्याला त्या दिवशी जी काही गैरसोय झाली असेल, परंतु आपण माझ्या असलेल्या प्रेमापोटी त्याबद्दल साधा उल्लेख सुद्धा केला नाही आणि ती जी काही कमतरता होती ती आपण माफ करून दिली.